हाय हॅलो नमस्ते, मी सावित्रा खडाकडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। बघा शौर्य आलेला आहे, शौर्य रुद्रचं खेळणं चालू झालेलं आहे। इकडे बघा आईचं चाललेलं आहे देवपूजा आणि घटाला वगैरे पाणी घालणं, तरवड्याची माळ आणि फुलांची माळा वगैरे बनवून त्यांनी देवाला वगैरे घालतायत। बघा अशी तोरणं बांधतायत। 9 दिवस ना असं फुलांची, तरवड्याची फुलाची आणि जास्वंदाच्या फुलाची वेगवेगळ्या फुलांची त्यांनी अशी माळा बनवून ना देवाऱ्यावरती घालतात आणि घटाला पाणी वगैरे घालतात आणि जोगव्याला बघा जातात। देवपूजा वगैरे झाली ना आणि माझा थोडासा घसा बसलाय समजून घ्या, कारण गावाकडे वातावरण थोडंसं चेंज झालेलं आहे। बघा इकडे जोगव्याला पण बायका आलेल्या आहेत। सकाळ सकाळच इकडे जोगव्याला बायका येतात, कारण ग्रामीण भागामध्ये ना खूप अशा बायका येतात। आणि रुद्रचं चाललेलं आहे बघा त्यांच्या आत्याबरोबर बोलणं फोनवरती वगैरे। वहिनी करतायत, इकडे चहा वगैरे बनवलेले आहेत माझ्यासाठी। मग आईचं देवपूजा वगैरे झाला, आई आता जोगव्याला गेलेत आणि वहिनी चहा केला, मी चहा वगैरे घेतला। मग नंतर आम्ही थोडंसं दुपारी गेलो होता म्हणून थोडंसं शूट केलं। आणि रुद्रचं चाललेलं आहे बघा त्यांची मम्मी बरोबर भांडण काढणं वगैरे, मजा मस्ती करतोय रुद्र। आणि बघा त्याचं गाडी वगैरे असं चेअरला असं ढकलत गाडी वगैरे खेळत आहे। माझं प्रचंड असा घसा बसलेला आहे, कारण झारचं पाणीमुळं ना सहन होत नाही, घशाला असं खूप कोरड पडल्यासारखं झालेलं आहे। गावाकडं गेलं ना पाणी खूप चेंज होतं। आणि नंतर बघा सायंकाळी झाली 7 वाजता वगैरे मी तिथंच माझ्या बाबांच्या घरी वगैरे गेल्यावरून वगैरे रेडी होऊन म्हटलं थोडंसं शूट करावं। आणि मी येईपर्यंत वहिनीने बघा तिथं काय बाबांच्या घरी मी शूट केलं नाही। वहिनीने बघा आल्यानंतर अशा चपात्या वगैरे बनवत होत्या चुलीवरती। वहिनी चुलीवरती चपात्या बनवत आहेत आणि मी तसंच थोडंसं शूट केला। आणि नंतर म्हटलं आता सकाळ झाली, मग आम्ही निघालो आहे आता माझ्या गावी सोडायला, कारण शौर्यची एक्झाम होती म्हणून आम्ही सकाळी 7 वाजताच निघालो होतो। एवढ्या थंडगार हवेमध्ये आम्ही केव्हाही बाहेर पडलो नव्हतो एवढं सकाळी, पण शौर्यच्या एक्झामसाठी मला जावं लागलं म्हणून आम्ही बघा चाललेलं आहे। थंडी पण होती थोडीशी, कारण काल थोडासा पाऊस झाला होता ना, म्हणून थोडीशी थंडी पण होती भरपूर। आणि बघा इकडं आम्ही आता चाललेलो आहे आणि इकडं आम्ही जवळपास आता तडवळला आलेलो आहे। आणि बघा तिकडं ट्रेन वगैरे येत होती, पण आम्ही ट्रेन अजून यायला खूप वेळ होती, मग आम्ही तसंच चाललो, थोडंसं शूट केला। फायनली मी आता सोरेगावला आलेले आहे माझ्या घरी। आणि आता शौर्यची स्कूल पण आहे, त्याची एक्झाम आहेत म्हणून आम्ही सकाळी लवकरच आलेलो आहे 8 वाजता। गाडीवरती असल्यामुळे मी काही भरपूर असं शूट वगैरे केलं नाही। मग मी फायनली सोरेगावला गेले आणि माझ्या गावी आल्यानंतर बघा शौर्यचं चाललेलं आहे गाडी खेळणं वगैरे, कारण माझ्या पंढरपूरच्या बहिणीने शौर्यसाठी अशी गाडी घेतली होती रिमोटवरची। त्याला प्रचंड आवडलेली होती गाडी आणि तो आल्यानंतर असं खोलत होता आणि ती बहीण माझ्या आल्यानंतर माझ्या माहेरी तिथंच ठेवून आली होती गाडी। मग आम्ही काल गेलो आणि ती गाडी घेऊन आलो। शौर्यला इतका आवडतो ना रेड कलरचा, त्याचं फेवरेट आहे रेड कलर। मग तो आल्यानंतर खोलून वगैरे बघायचं त्याचं चालू होतं। आणि ती शेजारची एक मुलगी पण आली होती, त्याच्याबरोबर खेळत वगैरे होती। आणि मग मी येताना आईच्या घरी ना असं कापसाचं एक छोटंसं झाड होतं, मग त्याला कापूस लागला होता भरपूर। मग मी कापूस पण आणला आणि बघा आंबाडीची भाजी पण आणली आणि थोडेसे सीताफळ आणले। आणि इकडे बघा कांद्याची पात वगैरे पण आणली होती मी। आणि आईनं फराळ पण दिला होता, मी ते काय साईडलाच ठेवलं, कारण सकाळी खूप गडबड होती शहरला पाठवण्यासाठी। बघा इकडे सीताफळ खूप लागले होते आईच्या घरी, पण मी काल एक दिवस गेल्यामुळे मला काही शूट करताच आलं नाही आहे। मी म्हटलं राहू दे, कारण घसा वगैरे बसला होता, माझी तब्येत पण बिघडली होती एका दिवसासाठी। बघा अशी तरवड्याची पानं फुलं पण आणली होती मी येताना, कारण आम्हाला पण इकडं घरी आई घटाला पाणी वगैरे देवपूजा वगैरे करून त्यांनी पण माळा घालता येत, म्हणून बघा मी असं कापूस वगैरे पिंजून ठेवलेला आहे। आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। बाय।